सर्व भावी शिक्षकांना नमस्कार. आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलेला आहे. पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम देण्यास अखेर सुरुवात झालेली आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर जे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेले आहे त्याची आपण माहिती बघणार आहोत. दिनांक 6/8/2026 रोजी हे सूचना जी आहे ती पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. त्यामध्ये काय म्हणलं आहे आपण आता एक एक मुद्दा पाहूयात. उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना टेट 2025. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 म्हणजेच टेट 2025 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. पहिला मुद्दा काय म्हणला त्यांनी पाहूयात. तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही जी टेट 25ची परीक्षा होती ती कधी झाली ते त्यांनी सांगितलं. ती 27/5/25 ते 30/5/25 आणि 2/6/25 ते 5/6/25 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते. दुसरा मुद्दा असं म्हटलं त्यांनी, या चाचणीत प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पवित्र पोर्टलद्वारे सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. तिसरा मुद्दा म्हटलंय, ही जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीमध्ये स्वप्रमाणपत्र म्हणजे त्याला सेल्फ सर्टिफाईड कॉपी पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. त्यांनी असं सांगितलं होतं की ज्यांचं स्वप्रमाणपत्र आहे त्यांनाच सहभागी होता येईल. चौथा मुद्दा असा होता की उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा 6/8/26 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. 6 ऑगस्ट 2026 पासून आता जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जो 5वा मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा, आता इथून पुढे बघा, लक्ष द्या. 5वा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह म्हणजेच विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. कुठे पाहायच्या तर संकेतस्थळावर, वरचे जे संकेतस्थळ होते तिथं होम पेजवर जाऊन डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येते. 6वा मुद्दा आहे, उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची म्हणजेच कशाची, प्रेफरन्सेसची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. स्वतंत्रपणे बरं. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. म्हणजे खात्री करून घ्यायची आहे आपली, एकदम काळजीपूर्वक हे प्रेफरन्स द्यायचे आहेत मुलांना. 7वा महत्त्वाचा मुद्दा आहे,
मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायांसाठी पात्र उमेदवारांना प्राधान्य क्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. म्हणजेच काय, एखाद्याचं जर D.Ed आणि B.Ed दोन्ही जर कोर्स झालेला आहे तर त्याला मुलाखतीसह मुलाखतीशिवाय दोन्हीसुद्धा जागेवर तो अप्लाय करू शकतो आणि त्याला दोन्ही जागा त्याला जाहिराती त्याला दिसतात आणि त्याला प्रेफरन्स पण तशा प्रकारचे दोन्ही प्रकारचे देता येऊ शकते. 8वा मुद्दा आहे की उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 6/8/2026 ते 11/8/2026 असा कालावधी देण्यात येणार आहे. आता 6 म्हणजे आता हा दिवस जर जवळपास गेलेलाच आहे. 7, 8, 9, 10, 11 हे म्हणजे फक्त 5 दिवस आपल्याकडे आहेत. 5 दिवस, या 5 दिवसामध्ये आपल्याला आपले प्रेफरन्स देऊन हे लॉक करायचे आहे. त्याच्यामुळं काळजीपूर्वक सर्व विद्यार्थ्यांनी जाहिराती पाहून हे प्रेफरन्सेस द्यावे. 9वा मुद्दा आहे, उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत, म्हणजे त्या मुदतीमध्ये करावे. 10वा काय, पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू पदभरतीच्या नियमित फेरीची कार्यवाही सर्वप्रथम करण्यात येईल. सुरुवातीला जे आहे ते विदाऊट इंटरव्ह्यू पदभरतीची कार्यवाही प्रथम म्हटलं आहे त्यांनी, नंतर विथ इंटरव्ह्यूवालीची आहे. 11वा मुद्दा काय म्हटला आहे तर शासन निर्णय दिनांक 2/4/26 मधील तरतुदीनुसार उमेदवाराचे टेट 25 चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळी निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहील. म्हणजेच पवित्र पोर्टलमार्फत एकदा निवड झाल्यास त्या चाचणीतील गुणांआधारे दुसऱ्या पदावर निवड होणार नाही. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असले त्यास नव्याने चाचणी परीक्षेत म्हणजेच एक बिंदू एक पद, एक बिंदू एक पद हा जो नियम आहे तो येथे लागू होताना दिसतोय आपल्याला. विद्यार्थ्याला एका ठिकाणी जर त्याचं सिलेक्शन झालं तर पुढील प्रेफरन्सेससाठी त्याचा विचार केला जाणार नाही. अशा प्रकारचा 11वा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवावे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक प्रेफरन्सेस द्यावे. आपले सिलेक्शन जे ते आपल्याला हवं आहे होईल, आपले सिलेक्शन जे ते होईल मार्काच्या याच्यानुसार, त्यानुसारच हे सर्व प्रेफरन्सेस देण्याचे करावे. 12वा मुद्दा आहे, उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. इथं दोन्ही प्रक्रियेत म्हणलं. मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमापैकी इथं महत्त्वाचा मुद्दा आला आहे. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जास्तीत जास्त किती 100 प्राधान्यक्रम म्हणजेच प्रेफरन्सेस लॉक करता येतील. तसेच विथ इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवार त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रम जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. त्याच्यामुळं प्रेफरन्स देताना खूप काळजीपूर्वक अभ्यास करूनच प्रेफरन्स द्यावे. मुद्दा 13वा काय म्हटलंय, उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. आपण जे स्वप्रमाणपत्र दिलेलं होतं त्यामध्ये आपले जे डॉक्युमेंट, आपले जे मार्कशीट, जे सर्टिफिकेट होते त्याच्या माहितीनुसार हे जे पवित्र बोर्डर आहे त्याचं अल्गोरिदम जे काम करतं ते तुमच्या माहितीच्या आधारे तुम्हाला प्राधान्यक्रम सुचवित असतं. म्हणजे तुमची जी डिग्री D.Ed झालं, B.Ed झालं, तुम्हाला त्या सर्व प्रकारच्या जागा ते दाखवत असतात. तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला त्या जाहिराती दिसतात.
याच अर्थ होतो या 13व्या मुद्द्याचा. 14वा पॉईंट आहे, जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाही ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही. म्हणजेच काय तर प्रेफरन्स जनरेट करायचं आणि हे लॉक करायचं आहे. लॉक केलं नाही तर आपण स्पर्धेच्या बाहेर पडू. तर 15वा मुद्दा काय म्हणतोय, प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्थेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणे अथवा स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवाराच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी अन्य पात्रतेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी शिफारस झालेली उमेदवार स्वतः जबाबदार राहील. म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये जर काही चुकून माहिती जर नोंद झालेली असेल तर त्यामुळे भविष्यात जर तुमची जर निवड झाली आणि ते काही अडचण निर्माण झाली तर स्वतः जबाबदार आहे असं ते नियम म्हटले. त्याच्यामुळे माहिती खरी असावी. 16वा मुद्दा काय म्हणला, शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी 25 म्हणजे टेट 2025 या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असा होता की 14/5/25 होता. त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक 14/5/25 असेपर्यंत धारण करणे अनिवार्य होते. शैक्षणिक अर्हता म्हणजे काय, तुमचं जे शिक्षण होतं BEdसाठी जे ग्रॅज्युएशन होतं किंवा याच्यासाठी जे ते 14/5/25 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. शासन शुद्धीपत्रक क्रमांक दिनांक 2/5/25 शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे व अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार चाचणी होण्यास पात्र राहील. याबाबतचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी 25/9 रोजीपर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांवर विचार घेण्यात आले. म्हणजे आपल्याला कळल्याचा हा मुद्दा, आपली जी डिग्री होती ती तारखेपर्यंत कंप्लीट झालेली असावी. 17वा पॉईंट, उमेदवारांची दिनांक 17/5/25 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक 25/9/2025 अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता. आता हे इथं जे म्हटलं हे शैक्षणिक अर्हता म्हणजे काय, जर आपलं DEd झालेलं असेल तर शैक्षणिक अर्हता आहे आपली 12वी आणि ते व्यावसायिक अर्हता म्हणजे काय तर DEd हा कोर्स. तसंच जर आपलं BEd झालेलं असेल तर BEd हा आपला व्यावसायिक कोर्स आणि शैक्षणिक अर्हता म्हणजे आपलं BA किंवा BSc किंवा BCom किंवा त्या लेवलची डिग्री. विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, इयत्ता, गट व विषयांचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉग इनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापनिहाय यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदाच्या यादीतून उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम ब्लॉक प्रेफरन्सेस निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील. पुढचा 18वा मुद्दा, भरपूर मुद्दे आहेत, आपण महत्त्वाचे मुद्दे पाहू. 18वा मुद्दा जो उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम होतील. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे उमेदवारास प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत, अन्यथा असे उमेदवार नियुक्तीसाठी कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील. याबाबत उमेदवार स्वतः जबाबदार राहील. पुढचा 19वा मुद्दा आहे, उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्य लॉक करावेत.
हां, जर आपले प्रेफरन्सच आपल्याला वाटले चुकलं तर ते डिलीट करून विहित मुदतीत म्हणजे या 5 दिवसाची जी मुदत दिलेली आहे त्यामध्ये ते पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील असं म्हटलं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं काळजीपूर्वक लॉक करा. 20वा मुद्दा, उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केलेला आहे त्या क्रमाने शिक्षक अभिवेद्य म्हणजे स्टेट 25 परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही. काय म्हटलं याच्यात, जर विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची गुणवत्तेनुसार म्हणजे त्याच्या मार्कानुसार प्राधान्यक्रमावर जर नियुक्ती झाली, मुलाखती म्हणा किंवा विदाऊटमध्ये म्हणा, शिफारस एकदा झाल्यानंतर उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला झालेला नाही. म्हणजे एक बिंदू एक पद. 21वा मुद्दा काय, उमेदवारांचे लॉग इन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहे. या वास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा आहे, त्यांचा मोबाईल त्यांना नजीकच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधावा. जर कोणाकडे मोबाईल नंबर नसेल तर मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, बदल करायचा असेल तर त्यांनी शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक येथे संपर्क साधावा आणि तेथून तो नवीन मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावा असं त्याचं म्हणलं आहे. 22वा मुद्दा आहे, उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक, व्यावसायिक अर्हतेची जी प्रमाणपत्रे आहेत, जात प्रमाणपत्र आहे, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र, इतर सवलती संबंधित प्रमाणपत्र जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासली केली जाणार नाही. म्हणजे त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाणार नाही. आत्ताच उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याची पुष्टी सादर केलेल्या कागदपत्रांनी व्यवस्थापन केली जाईल. त्यामध्ये उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थापनाकडून केली जाईल. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून असल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल. या अवस्था उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक कर्तव्य आवश्यक ती खबरदारी घ्यावी. डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे, त्याच्यामध्ये तफावत नको. मुद्दा 23वा, उमेदवारांनी स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी पवित्र पोर्टलवर खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती नमूद केली असेल तर खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यामध्ये बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड केली दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरेल तसेच योग्य त्या शिक्षेस पात्र राहील. 24वा मुद्दा, चारित्र्य, पूर्वचारित्र्य पडताळणी आणि आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार सेवेसाठी पात्र राहणार नाही तसेच उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर पात्र राहील. 25, उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्यांची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर, काय महत्त्वाचं आहे, लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी मुलाखतीसाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विदाऊट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यावरच प्रिंट घेता येईल. प्रिंट आऊट कुठून काढायची तर लॉग इन केलं का आपण ती वेबसाईट, तिथं रिपोर्ट्समध्ये जायचं, रिपोर्ट्स या मेनूवर क्लिक करायचं आणि त्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असे 2 वेगवेगळे टॅब आहेत, त्याच्यावर क्लिक करून तिथून आपण प्रिंट आऊट काढू शकतो असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर जो 26वा मुद्दा आहे तो आहे, उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्थ धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होते. एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ म्हणजेच जे एखाद्याचं जर BA ग्रॅज्युएशन हे झालेलं आहे, इकॉनॉमिक्स झालेलं आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री झालेलं आहे, तर दोन्ही विषयाचे त्याला प्राधान्यक्रम उपलब्ध होतील असा याचा अर्थ आहे.
27वा मुद्दा काय आहे? 27वा, प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी या ईमेलवर संपर्क साधावा. ही ईमेल ID त्यांनी दिलेला आहे. काय? EDU pavitra25@gmail.com ही वेबसाईट पाहून घ्या. या ईमेल ID वरती संपर्क साधायचा आहे. काही जरी तांत्रिक अडचणी आल्या तर संपर्क साधावा. याबाबत उमेदवारांना प्राधान्यक्रमाबाबत येणाऱ्या संभाव्य अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. आता त्यांनी 2-3 अडचणी सांगितल्या. काय पाहू. त्याच्यामध्ये मुद्दा आहे, ज्या उमेदवारांना OTP मिळण्यास अडचणी येत आहेत अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री कॅची क्लिअर करावी. त्यानंतर समस्येचे निवारण न झाल्यास पवित्र विंडोचा वापर करावा. त्यानंतर दुसरं म्हणलं, पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये रिक्त असलेली पदे इयत्ता गट, उदाहरणार्थ इयत्ता 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 व D.Ed कॉलेज शिक्षक, अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षण इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या होमपेजवरील डाउनलोड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचे अवलोकन करावे. त्यामधील कुठून होमपेजवर जाऊन डाउनलोडमध्ये जाऊन तिथे जाहिरात जी प्रसिद्ध केलेली त्याची जाहिरातीचा अभ्यास करावा. त्यामधील आरक्षण आणि विषय यासह सर्व बाबींचा एकत्रित विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक बाबीमुळे प्राधान्यक्रम होत नसल्यास उमेदवारांनी या पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून प्राधान्यक्रम नव्याने जनरेट करावे. जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठीची संधी मर्यादा असणार नाही. मात्र नव्याने केलेले प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक आहे. म्हणजे यांनी म्हटलंय की तुम्ही किती वेळेस डिलीट करू शकता, त्याला काय संधीची मर्यादा नाही, परंतु नव्याने जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक आहे. म्हणजेच इथं जरी त्यांनी म्हटलं मर्यादा नाही, परंतु हे काळजीपूर्वक आणि अभ्यास करूनच हे जनरेट लॉक करावे प्रेफरन्सेस. त्याच्यानंतर 28वा मुद्दा आहे, पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील पदांच्या विषयांच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव बदल होऊ शकतो. अशा बदल झालेल्या पदासाठी विषयासाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असल्यास त्यांचा नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 29वा मुद्दा आहे, उमेदवारांचा लॉगिन ID हा 25/10 टेट 2025चा रोल नंबर याप्रमाणे असेल. पासवर्ड विसरला असल्यास फॉरगॉट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड नव्याने तयार करता येईल असं त्यांनी सांगितलं. हे आपल्याला माहितीच आहे. 30वा मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन तसेच आदिवासी विकास विभागात अंतर्गत शासकीय शाळांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. यातील एक रिक्त पदासाठी एका उमेदवाराची म्हणजे एकास एक या प्रमाणात पोर्टलमार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. म्हणजे इथं एका जागेसाठी एक, इथं काय विषय नाही, ही विथ इंटरव्ह्यू नाही तरी विदाऊट आहे, इथं मुलाखत नाही. आणि त्याचा पुढचा 31वा मुद्दा काय म्हटलं त्यांनी, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अंतर्गत शिक्षण खात्याच्या आस्थापनावर गट क मधील शिक्षण सेवक या संवर्गातील एकूण 4 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. बृहन्मुंबई पालिकेच्या ही जे सांकेतिक स्थळ आहे या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात त्यांच्या अटी व शर्तीसह उपलब्ध आहेत. संकेतस्थळावरील जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी जाहिरातीतील दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहील. जाहिरातीतील नमूद पात्रते अटी व शर्तींचे पालन होत असेल तरच उमेदवारांनी महानगरपालिकेच्या प्राधान्यक्रम लॉक करावेत. जाहिरातीतील नमूद संबंधित पदांसाठीची पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना लॉक केल्यास व अशा उमेदवार निवडीसाठी शिफारस कागदपत्र बनविले व पात्र ठरवल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहतील.
म्हणजे हे काळजीपूर्वक वाचूनच ते त्यांनी अप्लाय करावा. 32 मुद्दा आहे, खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारच्या असतील. आपल्याला माहिती आहे खाजगी संस्था या दोन्ही प्रकारच्या जागा भरतात, विथ आणि विदाऊट. 33वा मुद्दा आहे, मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवारासाठी एकास एक प्रमाणात पोर्टलमार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. आत्ताच आपण पाहिलं बरं. मुलाखतीसह या पर्यायासाठी एक रिक्त पदासाठी 3 उमेदवार या प्रमाणात पोर्टलमार्फत मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येईल. हे महत्त्वाचं. मुलाखतीसह जे आहे त्याच्यात एक जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल असं म्हटलं आहे. शासन निर्णय दिनांक 2/4/26 मध्ये नमूद केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार उमेदवाराच्या निवडीची कार्यवाही व्यवस्थापन पूर्ण होईल. 35वा मुद्दा आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक रोजीच्या 99 टेट 25 नुसार होणाऱ्या भरतीसाठीच्या शिक्षक पत्र परीक्षांच्या आरक्षणानुसार सवलतीचे गुण घेऊन पात्र ठरलेले उमेदवार गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील रिक्त पदासाठी पात्र राहतील. आणि त्याच्यानंतरचा जो 36वा मुद्दा आहे तो म्हणजे मान्य उच्च न्यायालयात विविध याचिकेतील निर्णयाच्या अधीन प्राधान्यक्रम घेण्यात याची नोंद घ्यावी. प्राधान्यक्रम जनरेट, सेव्ह, असाइन, रिअरेंज आणि लॉक इत्यादी बाबींची कार्यवाही करण्यासाठी सन 2022 मधील पदभरतीचे संकेतस्थळ उपलब्ध असलेले युजर मॅन्युअल उमेदवारांना विचारात घेता येईल. जर कोणाला याच्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यांनी काय सांगितलं, 2022 साली जी पदभरती झाली होती त्याची युजर मॅन्युअल आहे त्याच्यामधून त्यांनी माहिती घेण्याचे प्रकार. आणि 38वा मुद्दा आहे, प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादीबाबत उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना ही जी मेल ID दिलेली आहे edupavitra25@gmail.com यावर त्यांनी संपर्क साधावा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण जी वाट पाहत होतो अखेर तो क्षण आज आलेला आहे आणि दिनांक 26/8/2026 रोजी आता आपल्याला प्रेफरन्स जनरेट करता येतील आणि ते लॉक करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.